आता उभं राहूनच हिशोब तपासणी शिकणार का की बसणार? दाखव, हे पण दाखव. असं काय बघतेस? आता तू काय कळणार आहेस वय? नाही, मोठ्या आणि लहान बहिणीचं नातं असतं तर काहीतरी बोलले असते, पण तुम्ही मोठ्या जाऊ आहात आणि मी लहान, अशात मी काय बोलू? एवढंच सांगेन का बाबांसाठी त्यांची सगळी मुलं सारखी आहेत. आणि इथं चूक झाली तुझी. हे जे कुल आहे ते मागच्या महिन्यातलं आहे. तू ह्याला हे समजेचे समज ह्या महिन्यात नका पकडूस. आणि इथंच तुझी चूक होती. हे बघ, समजलं का? होय बाबा. या वही खात्यांचा हिशोब लागत नाहीये, तर तुम्ही सांगाल का? आता उभं राहूनच हिशोब तपासणी शिकणार का की बसणार? का बाबांसाठी त्यांची सगळी मुलं सारखी आहेत. तर आज मी तुम्हा सगळ्यांना इथं ह्यासाठी बोलवलंय कारण आज माझा या चाळीतला शेवटचा दिवस आहे. तर आज रात्रीचं तुम्हा सगळ्यांचं जेवण माझ्याकडून. वा, लय झाक. हा तर जावई बापू, आज जी तुम्ही मेजवानी देणार आहात ना, आजच्या ह्या मेजवानीला सासूरवाडीतल्यांना बोलवलं की नाही? बोलवूनच टाकू यांना पण. तसं पण या चाळीत सगळ्यात उपाशी, गरीब, दळभद्री कुटुंब हेच आहे. यांची पण एक रात्र चांगली जाईल. ओ जावई बापू, तुम्ही ज्या पैशाने जेवण देताय त्या पैशाने तुम्ही तुमच्या बायकोचं दागिनं सोडून घ्या की. दलिया आजी, तुला खायचं असेल तर खा ना, नाही खायचं असेल तर नको खाऊ. जास्त भाषण वगैरे नको झाडूस. जावई बापू, तुम्ही हे जेवण समद्यांसमोर आमचा तमाशा होण्यासाठी देताय, पण आम्हाला आमचा तमाशा करून घ्यायचा नाही. या चाळीत सगळ्यात मोठं कुटुंब तुमचं सासरच आहे, आणि जर हे नाही खाणार तर मग तुमचे पैसे वाचतील. अगदी बरोबर बोललात तुम्ही. तसंही एक कुटुंब ना जेवण द्यायच्या लायकीच आहे ना पैसे कमवण्याच्या लायकीच. आणि आज तर मी इथून निघून जाईन. आणि मंजुळा, आजपासून तू हितच राहा. ताई, तू रडू नकोस. सगळं नीट होईल बघ. हे बघ, बॅरिस्टर साहेब आत्ता केससाठी गेलेले आहेत. त्याच्यानंतर ते ऑफिसला येतील. ऑफिसला आल्या आल्या मी त्यांच्याकडून पैसे उधार मागून घेईन. तू संध्याकाळपर्यंत व्यवस्थित तुझ्या सासरी जाशील. सगळं ठीक होईल बघ. येतो मी बाबा. मंजुळा, सगळं ठीक होईल पोरी. बस.
भाऊ माझ्या धनीला कुठं पाहिलं का? असे उंचलाम धडधाकट आहे, गोरे गोरे आहेत दिसायला. लई दिस झालं कुठं मिळना. त्यांना शोधून शोधून हैराण झाले बघा. काय ठाव आहे तुम्हासनी? नाही, मला तर काय बी अंदाज नाही कुठं गेला असेल. दादा तुम्हासनी काय ठाव आहे कुठं पाहिलंय का? नाही. पाहिलंयस का? नाही. काही कळलं तर लगेच सांगा. लई काळजी वाटते. ठीक आहे, माहिती कळलं तर कळवतो. अहो फुलियाजी, थांबा थांबा, एक चहा द्या अजून. हा घ्या चहा प्या. तुला काय कामधंदा आहे की नाही? हा, माझ्या माग माग इथवर आलास मला समजवायला? तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. ना मी तुम्हाला समजवायला आलोय, ना तुमच्या माग माग. मी तर चहा पित होतो, अचानक तुम्ही दिसलात. म्हटलं तुम्हालाही चहा द्यावा. घ्या घ्या चहा घ्या. मी नाही पिणार. चहा प्या आणि विचार करा. इथून रिकाम्या हातानं चाळीत जायचं की 2-4 कपडे घेऊन जायचं? कामही होईल, पैसेही मिळतील, आणि तुम्हाला ज्या गोष्टीचं दुःख आहे ते दुःखही जरा विसराल तुम्ही. काळजी करू नका. घ्या चहा प्या. तुमचे पती नक्कीच परत येतील. घ्या. काळजी करू नका, धीर सोडू नका. बॅरिस्टर सरांकडून पैसे उधार घेणं माझ्यासाठी योग्य असेल ना? पहिलं तर चैन घाण ठेवून तुम्ही पुस्तकं खरेदी केली, आणि नंतर शिक्षणही सोडलं, आणि आज तर मी इथून निघून जाईल. आणि मंजुळा, आजपासून तू हितच राहा. मंजुळा ताईंनी चैन तर माझ्याच पुस्तक खरेदीसाठी दिली होती. पैशांची व्यवस्था तर मीच केली पाहिजे. मागून घेईन. सरांकडून उधार मागून घेईन. त्यांना वाईट वाटलं तर नंतर माफी पण मागेन. फक्त सर आले पाहिजेत लवकर. कोण आहात तुम्ही लोक? केस जिंकून आला आहेस, शुभेच्छा नाही घेणार? पण तुम्ही लोक आहात कोण आणि काय हवंय तुम्हाला? उद्या भीम बॅरिस्टरकडं उधार मागायला जाणार आहे. तुम्ही लक्ष ठेवा की त्याला उधार नाही मिळाला पाहिजे. नाही देणार बॅरिस्टर उधार. आज दिवसभर मी त्याला चांगले समजावलं आहे. उद्या दुसऱ्या भाषेत समजावे. निश्चिंत रहा. भास्कर, फक्त बेशुद्धच करायचं आता. चल. बॅरिस्टर सर आले नाहीत अजून. कुठे गेले असतील? अरे वा, व्यवहार जुळवलास. एका रात्रीत अशी काय जादू झाली जी काल दिवसभर जमत नव्हती. हिशेब चोख झालाय. पैशाचा हिशोब मिळालाय. मी यांना खरं सांगून टाकतो. त्यांना तर माझं काम आवडलंच आहे. आता काय माहीत, माझी जात कळल्यावर ही मला कामावर ठेवून घेतील, नाहीतर कुठेतरी दुसरीकडे काम शोधेल.
खूप छान केलेस बरे. शेठजी, एक सांगायचं होतं तुम्हाला. हा बोल. ते माझी जात. यांच्या जातीचा लय फायदा झाला ना ऑफिस मध्ये. तू कोण आहेस? माझी बायको आहे शेठजी. ते आज ऑफिसला लवकर निघाले होते, त्यामुळे जेवणाचा डब्बा विसरले. म्हणून म्हटलं की मी जाऊन देऊन येते, म्हणून आले. ठीक आहे. आनंद, तू काही सांगणार होतास? हो. खरं तर काल ते रात्री सारखंच हे म्हणत होते की जातीचा आयुष्यावर किती परिणाम होतो ना. जातीमुळं कामं वाटली जातात, योग्यता समजली जाते. सारखं म्हणत होते की शेठजी सारखं उच्च जातीचं असेल तर घरून प्रसाद आणून देतात. बस हेच समज. ही गोष्ट तर खरी. जीवनात जातीपेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. तू जेवून घे. ठीक आहे, मी आलोच. तू कशाला आलीस इथं? इथं आली म्हणून, नाहीतर तुम्ही चूक केली असती. नाहीतर तुम्ही भावनेच्या भरात शेठजींना जात सांगितली असती आणि त्यांनी तुम्हाला धक्के मारून इथून बाहेर काढलं असतं. वाह, अति अति हुशार शिष्य आहेस भीमराव तू. म्हणजे बॅरिस्टर सर रस्त्यावर तिकडे बेशुद्ध पडलेत आणि तू इथे आरामात फेऱ्या मारतोयस. चांगलाय. वाटेल ते बोलू नका. थोड्याच वेळात बॅरिस्टर सर ऑफिसला येणार आहेत. विश्वास बसत नाही माझ्या बोलण्यावर. जाऊन बघून ये. कोर्टाच्या बाहेर जो डाव्या बाजूला रस्ता जातो तिथे पडलेत ते, अजूनही बेशुद्ध. अजूनही खरं वाटत नाही? लाल रंगाची फाईल घेऊन येणार होते ऑफिसला. बोल, आता बसला विश्वास? मग जा जा लगेच. अरे काहीतरी होऊन जाईल त्यांना. जा. हा जा. बॅरिस्टर साहेब, समजवलं होतं पण तुम्हाला कळलं नाही. आता बघा, हे सगळं उद्ध्वस्त करावं लागणार. हट.
अरे संध्याकाळ होत आली, काही निर्णय झाला का नाही? कोणी काय बोलणार आहे की नाही? भाऊ, अजून सांज नाही झाली आणि ते म्हणालेत ना का ते बॅरिस्टर साहेबांकडून पैसे घेऊन तुम्हाला देतील म्हणून. मग ते येईस्तवर थांबा तरी. मग पहा की वाट. तसं पण भीमाच्या येण्याची येळ तर झालीच आहे. फुलिया, हे तू चांगलं केलंस. काम पुन्हा सुरू केलंस. डली अम्मा, मला पण कामाची गरज होती म्हणून मी फुलियाजींसोबत कपडे आणण्याचं आणि नेण्याचं काम सुरू केलं, जेणेकरून मला थोडे पैसे मिळतील. चला भाऊ, चांगलाय. कमीत कमी एक कुटुंब तरी आनंदी झालं. माहीत नाही माझी परिस्थिती सुधारणार आहे की नाही. सर, हे बरे होतील ना? हा हा, काळजीचं काही कारण नाहीये, बिलकुल ठीक आहे. आणि शुद्धीवर कधीपर्यंत येतील? लवकरच येतील. तसं तुम्ही कोण आहात? मी यांचा असिस्टंट आहे, भीमराव. भीमराव, निघ इथून. भीमराव, निघ. तू इथे थांबलास तर माझ्या पतीला सगळे ठार मारतील. सगळं तुझ्यामुळे झाले आहे. हे बघा, मी काही तर बघा यांना वगैरे नाही. बस तू निघून जा इथून. जर तुला वाटत असेल हे जिवंत राहावे तर यांना परत भेटण्याचा कधीच प्रयत्न करू नकोस. निघून जा इथून. नीच जातीचा अस्पृश्य अभागी आहेस तू. तू जिथे ज्याच्या सोबत राहशील ना, त्याचं वाईटच होईल, त्याचा नाशच होईल. निघून जा इथून. चलती चाकी देख कर दिया कबीरा रोय, दुई पाटन के बीच में साबुत बचाना को. भीमराव, काय तिथून पण बाहेर काढलं? म्हटलं होतं ना, नाही समजवलं होतं की योग्यतेवर जात नेहमीच कुरघोडी करते. काही लोक आले होते बाबा, मला घेरून माझ्यावर हल्ला केला. मला असं वाटतं या ती जोशीची माणसं होती. आनंददादा बरोबर पण असंच झालं होतं. काही लोकांनी रस्त्यावरच त्याला मारून बेशुद्ध पाडलं होतं. आणि आज बॅरिस्टर सरांनाही असंच झालंय. मला तर वाटतंय हे सगळं तुम्ही करताय. अरे, जो कोणी करतोय चांगलंच करतोय. ते काय आहे की तुला तुझी कुवत दाखवण्यासाठी जे काही करावं लागेल भीमराव, ते सगळं बरोबर आहे. आता विचार कर, तिकडे घरामध्ये तुझी बहीण विचार करत असेल की तू उधार घेऊन येशील, तिची चैन सोडून आणणार, ती तिच्या सासरी निघून जाईल. परंतु इथे तर खेळच दुसरा आहे. खालच्या जातीतल्या असून आपल्या कुवतीपेक्षा बाहेरचं काम करण्याचा प्रयत्न करशील तर असाच सडकेवरती स्वतःला दीन अवस्थेत पाहत राहशील. समजला?